विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण समाजशास्त्र व मानवशास्त्र यांचा संबंध कसा आहे ते आपण या ठिकाणी पाहिलं आहे. या दोन्ही सामाजिक शास्त्राचा संबंध मानवी समाजाशी आहे आणि म्हणून मानवाचे सामाजिक वर्तन हे सामाजिक संबंध याचे अध्ययन करणारे होते. तर आता आपल्याला दुसरा पॉईंट पाहायचा आहे की समाजशास्त्र व राज्यशास्त्र यांचा असणारा संबंध. राज्यशास्त्र प्राचीन सामाजिक शास्त्र आहे. ग्रीक विचारवंत ॲरिस्टॉटल हा राज्यशास्त्राचा जनक मानला जातो. पूर्वी प्रत्येक शास्त्राचा उदय झाला नसल्यामुळे राज्यशास्त्रातच समाजाचा अभ्यास होत होता. परंतु समाजाचा जसजसा विकास होत गेला तसतसे अनेक सामाजिक शास्त्रे निर्माण झाली असून समाजशास्त्राचा उदय व विकास झाला. राज्यशास्त्रात शासन संस्था म्हणजे कायदे मंडळे, कार्यकारी मंडळे, न्यायमंडळे व संविधान इत्यादींचा अभ्यास केला जातो. तर समाजशास्त्रात सामाजिक संस्था यासारख्या संस्थांचा अभ्यास केला जातो. राज्यशास्त्र व समाजशास्त्र यांचा अभ्यास विषय देखील वेगवेगळा असला तरी दोन्ही शास्त्र एकमेकांच्या अभ्यास विषयाला पूरक अशी माहिती पुरवतात, सहाय्य करतात. समाजशास्त्रात व्यक्तींच्या सामाजिक जीवनांचा अभ्यास केला जात असला तरी व्यक्ती समाजात वावरताना त्याला राजकीय जीवन देखील जगावे लागते. राजकीय धोरणांचा, विचारांचा सामाजिक जीवनावर होणारा परिणाम आपल्याला दिसून येतो. तसेच समाजात होणाऱ्या सामाजिक चळवळीमुळे देखील राजकीय जीवन ढवळून निघते. बऱ्याच वेळा सामाजिक चळवळीमुळे राजकीय परिवर्तन राज्यशास्त्राला नवीन कायदे, नवीन धोरणे देखील ठरवावे लागतात. राज्यशास्त्राच्या शासन संस्थेच्या रचनेला म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि संविधान किंवा राज्यघटना इत्यादींचा अभ्यास आपण त्याच्यामध्ये करतोच. राज्य ही सर्वोच्च व अंतिम स्वरूपाची सत्ता आहे. राज्याचे मूर्त रूप असणाऱ्या शासन संस्थेच्या आज्ञा व कायदे यांचे पालन सर्व नागरिकांना करावे लागते. राज्य हा महत्त्वपूर्ण व सर्वोच्च संस्था आहे हे समाजाचा अभ्यास करताना लक्षात घ्यावे लागते. शासन संस्थेच्या धोरणाचे व निर्णयाचे परिणाम राजकीय जीवनाबरोबरच सामाजिक जीवनावर देखील पडत असतात. आता उदाहरण जर घ्यायचे झाले तर बालविवाहाची बंदी, सतीबंदीचा कायदा सक्तीने अंमलात आणून शासन संस्था समाजहिताशी विसंगत असणाऱ्या रूढी व प्रथांचा प्रभाव नष्ट करू शकते. हुंडाविरोधी कायदा, घटस्फोटाचा कायदा, वडिलोपार्जित संपत्तीत वारसदार म्हणून अधिकार मिळवून देणारा कायदा यासारख्या शासन संस्थेने केलेल्या कायद्यांचा स्त्रियांच्या सामाजिक जीवनावर व्यापक स्वरूपाचा प्रभाव पडतो. समाजाचे किंवा सामाजिक जीवनाचे अध्ययन करताना राज्य शासन संस्था व शासनाने केलेले काही महत्त्वपूर्ण कायदे यासंबंधीची माहिती समाजशास्त्राच्या अभ्यासकाला राज्यशास्त्राकडून घ्यावी लागते. म्हणून राज्य ही एक पायाभूत सामाजिक संस्था आहे. समाजशास्त्र व राज्यशास्त्र यांच्यामध्ये घनिष्ठ संबंध असले तरीही या दोन्ही शास्त्रांमध्ये स्पष्ट स्वरूपाचा फरक आहे. राज्यशास्त्र हे केवळ राजकीय वर्तनाचे अध्ययन करणारे एक विशेषित सामाजिक शास्त्र आहे. समाजशास्त्राचा अभ्यास विषय, अभ्यास पद्धती व दृष्टिकोन राज्यशास्त्रापेक्षा भिन्न आहे. राजकीय जीवन हा सामाजिक जीवनाचा एक भाग किंवा पैलू आहे. म्हणून समाजशास्त्राचा अभ्यास विषय राज्यशास्त्रापेक्षा अधिक व्यापक स्वरूपाचा आहे असे मात्र म्हणता येईल. यानंतर आपण पाहणार आहोत समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र.